टाळेबंदीमुळे डोंबिवलीमधील हॉटेल साहेबराव बंद झालंय। कर्ज काढून अवघ्या 3 महिन्यांपूर्वी तरुण व्यावसायिकांना हॉटेल सुरू केलं होतं। कमर्शियल गॅस उपलब्ध होत नसल्यानं स्वयंपाक ठप्प झालेला आहे। राजकीय पक्षांकडून भीतीचं वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न असं देवेंद्र फडणवीसांनी म्हटलंय। घाबरू नका, मोदींवर विश्वास ठेवा असं आवाहन देखील त्यांनी केलेले आहे। तर सिलेंडर आहे तर लोकांना द्या, त्यांना रांगा का लावाव्या लागतायत असा सवाल पटोलेंनी केलेला आहे। काही राजकीय पार्ट्या जाणीवपूर्वक नागरिकांमध्ये घबराट तयार करतायत। त्याच्यामुळे पॅनिक सिच्युएशन होऊन असलेली चांगली परिस्थिती खराब होण्याची संभावना तयार होते। मोदीजी नीट सगळ्या गोष्टी आपल्याकरता पाहतायत। लोकांमध्ये भ्रम निर्माण झाला आणि ते पॅनिक झाले आणि लोक बाहेर पडले। मग राज्यातले उद्योग का बंद झाले, हॉटेल्स का बंद झाले, त्याचं उत्तर मुख्यमंत्र्यांनी द्यावं। आज मी विधानसभेत विचारणार आहे त्यांना। तुम्ही वास्तविकता मांडा ना, काय असेल अडचण ते सांगा ना, लोकांना त्या पद्धतीचं आश्वासित करा ना। पण खोटं बोलून, जसं कोरोनामध्ये तुम्ही खोटं बोललात, कोरोना आमच्या इथलं काहीच होणार नाही, कोरोनाला आमचे लोक मरणार नाही, मग एवढे निर्दोष लोक मेले, तर त्याचे पापाची जबाबदारी तुम्ही घ्या ना।